परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माझी दुसऱ्यांदा निवड केली त्याबद्दल श्री धनंजय मुंडे साहेब, वाल्मिक अण्णा कराड व सर्व संचालकांचे जाहीर आभार। सूर्यभान मुंडे, नूतन सभापती, परळी। नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। अहमदनगरमध्ये काही शक्ती धर्माच्या नावानं अंतर वाढवून दंगली घडवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे। यावेळी त्यांनी कर्नाटकाचं उदाहरण देत तेथेही त्या लोकांनी सत्तेचा वापर करून द्वेष पसरवल्याचा आरोप करत जनतेने त्यांना धडा शिकवल्याचं नमूद केलं आणि भाजपवर हल्लाबोल केला। तसेच कर्नाटकात होऊ शकतं तर देशातील कोणत्याही राज्यात होईल यासाठी प्रयत्न करणं आपली जबाबदारी असल्याचं मत व्यक्त केलं। ते रविवारी अहमदनगरमध्ये बोलत होते। शरद पवार म्हणाले, धर्माच्या नावानं अंतर वाढवलं जात आहे। हा नगर जिल्हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि ऐतिहासिक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले। याच नगर जिल्ह्यात शेवगावला 2 ते 3 दिवस बाजारपेठ बंद होती। काही शक्ती जातीत अंतर वाढवून संघर्ष वाढवत आहेत। त्या शक्तीची लढाई करणं, संघर्ष करण्याचं आव्हान माझ्यासह तुमच्यासह सर्वांवर आहे। हे केलं नाही तर कष्ट करण्याचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं। शरद पवार पुढे म्हणाले, देशातील चित्र बदलत आहे। काल मी बंगळूरमध्ये होतो, तिथं नवं सरकार आलं। तिथं अनेक वर्ष काही लोकांचं राज्य होतं। त्या लोकांनी त्यांच्या सरकारच्या काळात माणसांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं। सर्व देशाला वाटत होतं की कर्नाटकची निवडणूक सत्ताधारी भाजप जिंकणार, मात्र काल शपथविधी झाला आणि सामान्य माणसाचं सरकार सत्तेत आलं। यावेळी 1 लाखापेक्षा अधिक लोक शपथविधीला हजर होते। त्यापैकी 70% तरुण होते आणि सर्व जाती जमातीमध्ये। बीड जिल्ह्यातील दिव्यांगांना मोफत सहाय्यक साधनं उपलब्ध करून देण्यासाठी बीडच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी केंद्र सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोठं दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित केलं। या शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना सहाय्यक साधन आणि उपकरणांचं मोफत वाटप करण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या मंगळवारी बीड येथे जिल्हा रुग्णालय या तपासणी शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार असून खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या शुभ हस्ते शिबिराचं उद्घाटन पार पडणार आहे। सदरील शिबिराचा शुभारंभ 23 मे रोजी बीड येथे तर समारोप 2 जून रोजी परळी येथे संपन्न होणार आहे। नोंदणीसाठी आणायची कागदपत्र, दिव्यांग बांधवांनी मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचं शासकीय प्रमाणपत्र, बीपीएल राशन कार्ड किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र, सदरील कागदपत्र ही झेरॉक्स स्वरूपात आणायची असून तपासणी शिबिरात नोंदणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना सहाय्यक साधनं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। दिव्यांग तपासणी शिबिरात केवळ नोंदणी आणि तपासणी करण्यात येणार असून तदनंतर संबंधित विभागानं आवश्यक साधन आणि उपकरणांची पूर्तता केल्यानंतर सहाय्यक साधनांचं मोफत वाटप करण्यात येणार आहे। शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे साधनं उपलब्ध मोफत वाटप करण्यात येतील: व्हीलचेअर, ट्रायसिकल, श्रवण यंत्र, कृत्रिम अवयव, स्टिक, एक्सिला क्लचस, एल्बो क्लचस, एडीएल किट, सीपी चेअर, स्मार्ट कॅन, स्मार्टफोन, ब्रायडल कॅन, बेली किट। सध्या राज्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे। राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात तापमान 40°C पुढे गेले। जळगावसह खानदेश आणि विदर्भ मराठवाड्यात तापमानानं विक्रम मोडलाय। अशा परिस्थितीत आता चाहूल लागली आहे ती मान्सून आगमनाची। मान्सूनचं आगमन केव्हा होणार याविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते। दरम्यान आता भारतीय हवामान विभागाने मान्सूनची तारीख डिक्लेअर केली आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सूनचं आगमन अंदमानमध्ये 2 दिवस लवकरच झालंय। मान्सून अंदमानमधील काही भागात दाखल झालाय। आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी अंदमानमध्ये मान्सून 22 मेच्या दरम्यान दाखल होत असतो। यंदा मात्र 2 दिवस पूर्वीच मान्सून दाखल झालाय। अर्थातच अंदमानमध्ये मान्सूनचं आगमन लवकरच झालं असल्यानं आता केरळमध्ये देखील लवकरच मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे। पण भारतीय हवामान विभागानं यंदा केरळमध्ये 4 जूनला मान्सूनचं आगमन होणार असल्याचं स्पष्ट केलंय। वास्तविक केरळमध्ये 1 जूनला मान्सूनचं आगमन होतं, मात्र यंदा 4 जूनलाच म्हणजे 3 दिवस उशिरा होणार आहे। त्यामुळे जरी अंदमानमध्ये मान्सूनचा लवकर आला असला तरी देखील महाराष्ट्रात मान्सून आगमनास नेहमीपेक्षा विलंब होऊ शकतो। स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यंदा महाराष्ट्रात 9 जून ते 15 जून दरम्यान मान्सून आगमनाचा अंदाज व्यक्त केलाय। सामान्यतः महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन 7 जूनला होतं, यंदा मात्र मान्सून आगमनास उशीर होणार आहे।
पण मान्सूनची वाटचाल आता सुरू झाली असल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालचं समाधान आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाचा हा मान्सून अंदाज आल्यानं आता देशातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीनं वेग पकडला असल्याचं राजस्थान कोटा येथील राष्ट्रविख्यात बन्सल क्लासेसनं महाराष्ट्र राज्यात आपल्या शैक्षणिक सेवेतून सिद्ध केलं आहे की बन्सल क्लासेस हाच अनेक दशकांपासून लाखो डॉक्टर्स आणि इंजिनियर्स घडवणारा कोचिंग ब्रँड आहे. बन्सल क्लासेसला महाराष्ट्र राज्यात विद्यार्थी व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. बन्सल क्लासेसच्या महाराष्ट्रात 35 पेक्षा जास्त शाखा असून महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात शैक्षणिक सेवा देतात. बन्सल क्लासेसनं नुकतेच 1000 विद्यार्थी प्रवेश पूर्ण केले. 51,000 विद्यार्थी प्रवेशाचे ध्येयपूर्तीकडे बन्सल क्लासेसचे घोडदौड सुरू आहे. बन्सल क्लासेसचे एमडी तथा सीईओ श्री समीर बन्सल तर 15 मे पासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. सरांनी महाराष्ट्राच्या विविध बन्सल क्लासेस शाखांना भेटी देत विद्यार्थी व पालकांशी संवाद साधलाय. त्यांच्या उपस्थितीमध्ये बन्सल क्लासेसनं 10,000 विद्यार्थी प्रवेशाचा टप्पा पूर्ण केलाय. बन्सल क्लासेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक श्री चंदूलाल बियाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली बन्सल क्लासेस महाराष्ट्र समूहानं हा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय. समीर बन्सल सर आणि चंदूलालजी बियाणी सर यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांचे आभार मानले. विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी बन्सल क्लासेस समूह सदैव तत्पर असेल अशी ग्वाही समीर बन्सल सर यांनी दिली आहे. बन्सल क्लासेसचे सर्व शाखा व्यवस्थापक व इतर कर्मचारी यांचे देखील त्यांनी कौतुक व अभिनंदन केलंय. बन्सल क्लासेसचे येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये 100 पेक्षा जास्त शाखांचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण तथा शहरी भागांमध्ये बन्सल क्लासेसनं सेवा देण्याचा विडा उचललाय. बन्सल क्लासेसला महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी व पालकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच बन्सल क्लासेसचे निकाल देखील अधोरेखित करण्याजोगे आहेत. किमान वेतन मिळत नाही, तुटपुंज वेतन देतात, तेही दर महिन्याला 7 तारखेच्या आत देत नाहीत. हजेरी वेतन, चिठ्ठी, ओळखपत्र, बँकेत वेतन, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, बेकायदेशीरपणे कामावरून कमी करणं या मुख्य प्रश्नांसह बीड जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायतच्या अधीनस्थ एजन्सी, कंत्राटदार, परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील सर्व विभाग प्रमुखांच्या अधीनस्थ एजन्सी, कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी कंत्राटी कामगारांची बेकायदेशीर पिळवणूक करीत असल्यामुळे संतप्त कंत्राटी कामगार गुरुवारी 25 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोर जालना रोड बीड येथे चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे कामगार नेते भाई गौतम आगळेसर यांनी दिला आहे. सविस्तर वृत्त असं आहे की जिल्हासह आयुक्त डॉक्टर बी.डी. विक्कड, नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक 11 मे रोजी दुपारी 4 वाजता घेण्यात आली. तसे इतिवृत्त मुख्याधिकारी नगर परिषद बीड, अंबाजोगाई, परळी वैजनाथ, माजलगाव, गेवराई, किल्ले धारूर, नगर पंचायत, केज, आष्टी, पाटोदा, वडवणी, शिरूर यांना नियमानुसार पुढील उचित कार्यवाहीस्तव देण्यात आले, तरी अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच मुख्य अभियंता, परळी औष्णिक विद्युत केंद्र यांना सुद्धा लेखी निवेदनाद्वारे संयुक्त बैठक घेऊन प्रकरणाचा निपटारा करावा अशी विनंती केली आहे. त्यांनी सुद्धा अद्याप संयुक्त बैठक. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावता परिषद नावानं संघटन उभे करून त्याचं लोन संपूर्ण महाराष्ट्रात पसरवत कल्याण काका आखाडे यांनी ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण तत्कालीन ज्या पक्षामध्ये ते काम करत होते त्या पक्षानं त्यांची दखल घेतली नाही. याची खंत बाळगून मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कल्याण काका आखाडे यांनी आपल्या संघटनासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि याचे फलित लगेच बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिसून आले. कल्याण काकांच्या नेतृत्वाखाली माळी समाजासह संपूर्ण ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय आणि बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 आमदार निवडून येण्यात खूप मोठा वाटा आहे. मला वेळोवेळी कल्याण काकांचं मार्गदर्शन मिळत असतं आणि राजकारणात मी त्यांचे बोट धरून चालत आहे. माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेब यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. याचा मला अभिमान असून आज माझ्या जिल्ह्यातील भूमिपुत्राला पक्षानं न्याय दिलाय याचा मला गर्व आहे. या निवडीमुळे काकांना कार्य करण्याची मोठी ऊर्जा प्राप्त झाली असून या निवडीचे परिणाम येणाऱ्या अनेक निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात दिसून येतील याबाबत दुमत नाही, असं गौरवपर उद्गार आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी कल्याण काका यांची निवड झाल्याबद्दल संदीप क्षीरसागर यांनी काकांच्या हृदयस्पर्श सत्कार केला. यावेळी काकांच्या कार्याला संदीप भैयांनी उजाळा दिला.
स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं याही वर्षी उंद्री येथे राज्यस्तरीय कृषी कवी संमेलन आयोजित करण्यात आले। या निमित्तानं मान्यवर कवी दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी त्यांच्या बहारदार काव्यरचनांमधून मौलिक चिंतन मांडतील असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी कृषी कवी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला आहे। कर्मयोगी डॉक्टर बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं दिवंगत विद्यार्थी प्रिय प्राचार्य कर्मयोगी डॉक्टर बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या 8व्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवारी 18 मे रोजी सायंकाळी काव्य संध्या हे निमंत्रित कवींचे कृषी संमेलन उंद्री तालुका केज येथे आयोजित करण्यात आले होते। या संमेलनात सुप्रसिद्ध गझलकार कविवर्य डॉक्टर मुकुंद राजपंखे यांनी कुठलाही उपक्रम असो नाही तर योजना सुरू करताना असलेला आनंद उत्साह शेवटपर्यंत टिकवायला हवा आणि त्याची फलनिष्पत्ती व्हायला हवी अशी रास्त भूमिका मांडली। वृक्षारोपण केल्यानंतर त्या झाडांची सर्वोपरी निगराणी करण्याची जबाबदारी ही आपलीच समजून पार पाडायला हवी। तुकोबा म्हणतात तसा झाडासारखा आनंदायी सोयरा नाही याची जाणीव करून दिली। कृषी कवी संमेलन रसिक श्रोत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील असं वाटतं। कवी संमेलनासाठी उत्स्फूर्तपणे डॉक्टर बालासाहेब ठोंबरे आणि त्यांचे गणगोत उपस्थित होते आणि उंद्रीचे ग्रामस्थ उपस्थित होते। महिला व तरुणांसह बुजुर्गांनीही या ऐतिहासिक तसेच अविस्मरणीय शेती मातीच्या आणि एकूणच संस्कृती संवर्धनाला समर्पित कवी संमेलनाचा मनमुराद आस्वाद घेतला। उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रमोद ठोंबरे यांनी केले तर प्रास्ताविक भारत कुरवडे यांनी करून उपस्थितांचे आभार पवन ठोंबरे यांनी मानले। आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ स्मृतिशेष कोंडीबा केरबा वावळे यांचे 5व्या स्मृती दिनानिमित्त दिनांक 23 मे रोजी नंदनज येथे ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक भीमयुगकार रानबा गायकवाड यांचे व्याख्यान व निमंत्रित आंबेडकरी विद्रोही कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कोंडीबा वावळे यांचे चिरंजीव आदर्श शिक्षक गंगाधर वावळे यांनी दिली। 23 मे रोजी सकाळी 10 वाजता भंते पय्यातीस यांच्या हस्ते पुण्यानुमोदन कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर रानबा गायकवाड यांचं व्याख्यान आणि कवी संमेलन पार पडणार आहे। कवी संमेलनात प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ तायडे, विद्रोही कवी कांबळे आणि कवी गझलकार सिद्धेश्वर इंगोले सहभागी होणार आहेत। रात्री 7 वाजता प्रसिद्ध प्रबोधनकार शिरसाट लातूर यांच्या भीमगीतांचा दणदणीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमास गावकरी आंबेडकरी अनुयायांनी उपस्थित राहण्याचं आवाहन गंगाधर कोंडीबा वावळे सर यांनी केले। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाड्यासाठी TCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।